आपले छान असे गव्हाचे चिकाचे पापड तयार झालेले आहेत। हा व्हिडिओ आहे 2 एप्रिलचा वार बुधवार। आज आपण गव्हाच्या चिकाचे पापड तयार करणार आहोत। त्यासाठी आपण गहू घेत होते, अर्धा किलो घेऊ शकता तुम्ही, वाटीभर घेऊ शकता, 2 वाटी घेऊ शकता। 3 दिवस गहू पाण्यामध्ये भिजवायचे आणि चौथ्या दिवशी आपण दळून घ्यायचे। दळल्यानंतर गव्हाचं असं चीक निघत असतो। आपण कुरड्या पण करतो, आज आपण पापड बनवणार आहोत, गव्हाच्या चिकाचे पापड। जर तुम्हाला कोणतेही पापड येत नसेल तर थोडेसे तांदूळ घेऊ शकता, थोडेसे गहू घेऊ शकता आणि ह्या पद्धतीने थोडे थोडे तुम्ही शिकण्यासाठी करू शकता। बघा, बघणं म्हणजे खूप सोपं असतं। आपण बघतो खूप छान असे पापड कुरड्या तयार होत असतात, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष बनवायला जातो तेव्हा आपल्याकडून म्हणजे तयार होत नसतात, बिघडून जात असतात। आपण अशा थोड्या थोड्या पद्धतीने गहू तांदूळ घेऊन शिकू शकतो। कोणाला येतच नसेल कुरडाई पापड, कोणतेही पापड असो, कुरडाई असो, थोडे थोडे गहू तर आपल्याला शिकायचं असेल तर थोडे गहू तांदूळ म्हणजे आता जे जे चकल्या साबुदाणे चकले थोडेसे वाटीभर साबुदाणे घेऊ शकता, 2 बटाटे घेऊ शकता, असं थोड्या थोड्या पद्धतीने म्हणजे 10-10 12-12 पापड होतील शिकण्यासाठी। तुम्हाला येतच नसेल तर आज मी गव्हाच्या चिकाचे पापड तयार करणार आहोत। त्यासाठी बघा, अर्धा लिटरची पातेली, तर अर्धा लिटर चिक घेतलेले। आता पापड कुरड्यांसाठी जेवढं चिक असतो तेवढं आपण पाणी घेत असतो। आता हे अर्धा लिटर आहे, तर मी फक्त 1 ग्लास पाणी घेणार आहे। आपण ही पातेली घेतलेली आहे पापड बनवण्यासाठी, गॅस ऑन करायचा आहे आणि आता आपण गरम पाणी करायला ठेवणार। 1 ग्लास पाणी घ्यायचंय। हे बघा, 1 ग्लास पाणी घेतलेले, जास्त पाणी घ्यायचं नाहीये आणि अर्धा लिटर हा चीक आहे, अर्धा लिटर चीक आहे, बघू शकता। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये आणि तुम्ही सर हे बघा 1 ग्लास पाणी घेतलेले आणि 1 पाणी एक्स्ट्राचं घेणार आहे आपण, लागलं तर टाकणार आहे, नाहीतर नाही टाकायचं। आता हे पाणी गरम झालेलं आहे, तर आपण जे एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ते काढून घेणार आहोत। फक्त 1 ग्लास पाणी राहू देणार आहे। हे बघा, 1 ग्लास पाणी घेतलेले आणि एक्स्ट्राचं काढून ठेवले, लागलं तर आपण घेऊ। आणि आता मीठ टाकून द्यायचंय आपल्याला, 2 चमचे मीठ टाकून द्यायचंय। जास्त खारसट पण करायचं नाही, जास्त खारसट पापड पण चांगले लागत नाही, म्हणून चवीनुसार मीठ टाकून द्यायचे। कमी जास्त करू शकता तुम्हाला जर लागत असेल। आणि थोडंसं चिमूटभर तेल टाकून देऊ आपण, जास्त नाही टाकायचे। हे बघा, फक्त चिमूटभर तेल टाकायचे बस। आणि हे चांगले ना फेटून घ्यायचे, खडे असता या पद्धतीने असं घोटून घ्यायचे, छान एकजीव करून घ्यायचे खडे गरम। आता आपलं पाणी गरम होते, दाखव। पाणी गरम झालेले, आता बारीक गॅस करून घ्यायचंय आणि लाटणं घ्यायचंय। थोडं थोडं टाकायचंय, थोडं थोडं टाकायचंय, कारण की मग ती थोड्या पडत नाही। आणि बारीक गॅस करून घ्यायचंय, गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची। ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते, कारण की गिठोडे वगैरे पडू शकता। हे बघा, घट्ट होत आहे। आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते। गॅस बारीकच राहू द्यायचा आहे। जे एक्स्ट्राचं पाणी होतं 1 ग्लास, ते पण थोडं थोडं टाकायचं आहे। ते पण लागलं मला 1.5 ग्लास पाणी मला लागलेलं आहे पापड बनवण्यासाठी। बघा, आपलं चिकचे मस्त गोळा तयार झालेला आहे, गिठोड्या पण पडलेला नाही आहे। छान असे पापड आपले तयार होणार आहेत। खालीवर पळतच राहायचे, कारण की खाली लगेच चिपकतं। तर आपण गॅसवर 10-15 मिनटं राहू देणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ बाफून घ्यायचे ह्याच पातेलीमध्ये पाणी टाकून। जर हे पीठ जर कच्चं राहिलं ना तर पापडांना लगेच तळे जात असता, म्हणून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे। आता मी 10 मिनटं हे राहू देणार आहे, थोडंसं वाफेमध्ये थोडं शिजवून घेणार आहे। नंतर एक ताट घ्यायचं आहे, मोठा ताट असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं। बघा, आपलं पीठ मस्त झालेलं आहे, तरी पण थोडं कच्चं वाटतंय मला, थोडंसं कच्चं आहे। एकदम मस्त आपले पापड तयार होणार आहे। अजून असं लसलसीत आपल्याला पीठ तयार करायचं आहे, बाफून घेणार आहे। आता एक ताट घ्यायचं आहे, त्याला तेल लावून घ्यायचे आणि हे पातेलीतलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं एका साईडला। आणि आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बाफून घ्यायचं आहे। आणि आता कॉटनचा रुमाल असेल तर तो ओला करायचा, जर कॉटनचा रुमाल नसेल असंच जरी चाळणीला तेल लावून तुम्ही ठेवलं तरी पण चालेल। थोडंसं
मर्दून घ्यायचं पीठ, मसला असं चोळून घ्यायचं आहे पीठ. हे बघा चाळणी ठेवलेली आहे, 2-2.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. कॉटनचा रुमालने खूप गरम पीठ खूप गरम आहे म्हणून थंड पाण्यामध्ये मी रुमाल ओला केलेला आहे. त्याच्याने असं नरम करून घ्यायचं आहे आपल्याला. खाली ताटाला तेल लावलेलं आहे आणि आता बघा चिपकत पण नाही, बघू शकता तुम्ही ताटाला तेल लावलं आहे म्हणून. आणि आता थोडंसं 10-15 मिनटं आपल्याला हे पीठ ना बाफवून घ्यायचं आहे. चाळणीत जेव्हा आपण हे पीठ ठेवणार आहे ना तेव्हा वरती पाणी येऊ शकतो, घाबरून जायचं नाही. तळे जाता म्हणून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे. 10 मिनटं पीठ बाफून झाल्यानंतर थोडंसं 2-3 मिनटं थंड होऊ द्यायचं, कारण की ते पाणी आलेलं असतं वरती, ते खाली निघून जातं. हे बघा ह्या पद्धतीने. आणि रुमाल नाही पण ठेवला तरी पण चालणार आहे, तुम्ही चाळणीला तेल लावू शकता जर कॉटनचा रुमाल वगैरे नसेल तर. आता 10 मिनटं आपण हे पीठ बाफून घेणार आहोत. एकदम मस्त आपले पापड झाले होते. 58 पापड झाले होते, इथे लहान मोठे करून. जर छोटे छोटे केले तर 60-70 पापड होतील. मी छोटे मोठे सर्व साईजचे पापड केले. हे बघा आपलं पीठ एकदम मस्त असं बाफून झालेलं आहे, चिपकलं पण नाही, बघू शकता रुमालाला. आणि आता टेरिसवर मी लाटायला घेतलेले. छान असं तेल लावून एक कॅरी बॅग घ्यायची. ज्या डीमार्टच्या पिशव्या असताना त्या एकदम मस्त आहेत पापड लाटायला, चोळायला. आणि थोडं जाड पण असताना ते एकदम मस्त पापड येतात तुम्हाला. म्हणजे आता पापडाचं मशीन आहे माझ्याकडे, तुम्ही पोळपाटवर ते पण लाटू शकतात. नाही तर आपल्या जेमिनीच्या तेलच्या पिशव्या असतात त्या पण घेऊ शकतात. मिठाची पिशवी त्याच्यात पण तुम्ही लाटू शकता पोळपाट. आता माझ्याकडे पापडांचं मशीन आहे छोटंसं, त्याच्यानेच मी पापड आता लाटून घेणार आहे पटकन. आणि ऊन पण खूप होतं, उन्हातच बसली मी. म्हटलं चला अर्धा तास लागला असेल मला, कारण की एकटीच होती ना. तर तरी 58 पापड झाले, पण खूप मस्त आपले पापड झाले. ह्या पद्धतीने थोडंसं पिशवीला, म्हणजे जो पिशवी आहे त्याला तेल लावून असं मस्त चोळून घ्यायचं, म्हणजे आपले पापड एकदम छान येतात, बघू शकता. आणि जास्त तेल लावायचं नाही आहे, जास्त तेल लावलं ना मग ते थोडंसं जास्त दिवस टिकत नाही. हे वर्षभर टिकणारे पापड आहेत, तुम्ही वर्षभर असंच ठेवू शकता. जास्त तेल लावायचं नाही, बघू शकता हातानेच पापड निघत आहे. हे बघा एकदम मस्त आपले चिकाचे पापड झालेले घेरून घेतलेले आपण. कोणी वाफेवरचे करत असतो, कोणी तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने पापड तयार करत असतो. पण ह्या पद्धतीने पण एकदम मस्त पापड होता, जास्त मेहनत पण लागत नाही आणि काय नाही. खूप साधे सिंपल पद्धतीने पापड आपण तयार केलेले हे बघू शकतात. मस्त आपले पापड तयार झालेले. हे बघा, तुम्हाला जर कलरचे पापड करायचे असेल तर तुम्ही कलरचे पापड पण करू शकता. एक डब्बी असते येलो कलरची, दुकानात किराणा दुकानात मिळून जाते, त्यांना फक्त सांगायचे कुरडाईचे कलर द्या. तर बघा मी येलो कलर आणलेला होता, थोडंसं टाकलं की येलो होतो आणि थोडं जास्त कलर जर टाकलं तर ऑरेंज कलर तयार होऊन जातो. जे पहिले मी पापड केले होते कुरडाई गेली होती तर येलो झाली होती, आणि याच्यात थोडा जास्त कलर टाकला तर ऑरेंज कलर होऊन गेला. आणि थोडंसं पाणी लावून थोडंसं कलर टाकायचा, त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून या पद्धतीने, म्हणजे कलर सगळं याच्यात मिक्स झाला पाहिजे. थोडंसं पाणी लावायचं आहे. तर तुम्हाला कलर कमी जास्त करू शकता तुम्ही, कारण की उन्हात थोडासा कलर उडून पण जातो. तर हे बघा एकदम असं मला थोडा कमी वाटला म्हणून मी अजून परत थोडासा कलर घेतला. तर 1 चमची किंवा अर्धा चमची कलर घेऊन घ्यायचा, नाही तर एका वाटीमध्ये तुम्ही पाणी करून पण करू शकता. एकदम थोडंसं 1 चमची पाणी घ्यायचं कलरमध्ये, आणि ते थोडं थोडं पाणी टाकून पण तुम्ही करू शकता, असं काही नाही. पण आता मी टेरिसवर होती, वाटी नव्हती, काही नव्हती, मग म्हटलं चला इथंच थोडंसं पाणी आणलेलंच होतं मी कलरचे पापड तयार करण्यासाठी. ते बघा आपले मस्त आता कलरचे पण पापड तुम्ही करू शकता. आता लग्नामध्ये वगैरे रुखवतमध्ये ठेवण्यासाठी असे कलरचे पापड लागत असतात, तर तुम्ही ग्रीन, रेड, येल्लो
आणि कोणाकोणाला आवड असते कलरमध्ये पापड तयार करण्याची, मस्त वाटतं. अगोदर खूप करत होते, आता म्हणजे कलरांचं प्रमाण कमी झालेलं आहे. फक्त लग्नामध्येच रुखवतमध्ये ठेवले जातात कलरचे पापड. पण हा हानिकारक नव्हता. हे बघा आपले मस्त कलरचे पापड तयार झालेले. तर बघा लेमन येल्लो कलर आहे. लेमन येल्लो कलरमध्ये मिळून जातं किराणा दुकानात जर आपण गेलो ना. तर बघा आपले मस्त कलरचे पापड तयार झालेले. तुम्ही पण करून बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले पापड लाटून झालेले. पापड आता लाटून झाले. हे बघा आपले गव्हाचे चिकाचे पापड सुकून झालेले. 2 दिवस वाळायला लागले. एकदम छान असे आपले पापड झालेले बघू शकता. तगारी फुले. अर्धा लिटर चिकामध्ये एवढे पापड होऊ शकता. बघू शकतात 58 पापड झाले होते मोजले तर. खूप छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. आता आपण तळून बघणार आहोत आपले पापड कसे झालेले आहेत. तर चला तळून बघू. आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि पापड तळताना थोडंसं कढईमध्ये जास्त तेल टाकायचं असतं. मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तळून बघण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हटलं चला 2-3 पापड तळून दाखवते. अजून थोडं जास्त तेल आलं की अजून जास्त म्हणजे फुलत असता. तर बघा आपले पापड मस्त 1 नंबर झालेले बघू शकता. तेल मस्त गरम होऊ द्यायचं आणि अजून थोडेसे म्हणजे सुकलेले नाही आहेत, परत ऊन दाखवावं लागेल. वातड आहेत थोडे. बघा या पद्धतीने आपल्याला 3 पापड मी भाजून बघितले. एकदम मस्त आपले पापड तयार झालेले बघू शकता.